आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हॅव टू आणि हॅज टूचा उपयोग. ज्या वेळेस आपल्याला एखादी गोष्ट करावी लागते असे सांगायचे असते तेव्हा हॅव टू किंवा हॅज टू वापरतात. हॅव टूचा उपयोग कुठे करायचा? जर सब्जेक्ट अनेकवचनी म्हणजेच प्लुरल असेल तर, जसे की आय, वी, यू, दे असेल तर त्यापुढे हॅव टू वापरतात. हॅज टूचा उपयोग कुठे करायचा? जर सब्जेक्ट एकवचनी म्हणजेच सिंग्युलर असेल तर, जसे की ही, शी, इट असेल तर त्यापुढे हॅज टू वापरतात. एक्झाम्पल्स बघूयात म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. मला सकाळी लवकर उठावे लागते. आय हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. हे बघा पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, त्याचंच निगेटिव्ह सेंटेन्स. मला सकाळी लवकर उठावे लागत नाही. आय डू नॉट हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. येथे डू नॉट ऐवजी आपण डोंट असे देखील वापरू शकतो. डू नॉटचं कॉन्ट्रॅक्शन डोंट आहे, म्हणजेच आय डोंट हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. आता याच वाक्यांचा आपल्याला जर प्रश्नार्थक वाक्य बनवायचं असेल तर, प्रश्नार्थक वाक्य म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इथे बघा, मला सकाळी लवकर उठावे लागते. त्याचा प्रश्न असा होईल, मला सकाळी लवकर उठावे लागते का? डू आय हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग? मला सकाळी लवकर उठावे लागत नाही का? डोंट आय हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. आता बघूयात, तिला सकाळी लवकर उठावे लागते. शी हॅज टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. या ठिकाणी आपण आता हॅज टू वापरले, कारण सब्जेक्ट शी आहे म्हणजेच एकवचनी आहे त्यामुळे. आता याच वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स, तिला सकाळी लवकर उठावे लागत नाही. शी डज नॉट हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. या ठिकाणी बघा आपण डज आणि हॅव टू वापरले आहे. डज का बरं वापरले तर कारण सब्जेक्ट सिंग्युलर आहे, त्यामुळे डू ऐवजी आपण या ठिकाणी डज वापरले आहे. आणि या ठिकाणी डज वापरल्यामुळे हॅज टू ऐवजी आपण हॅव टू वापरले आहे. आता याचंच इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कसे होतील ते बघूयात. तिला सकाळी लवकर उठावे लागते का? डज शी हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. या ठिकाणी बघा, डज हा सुरुवातीला येतो, त्यानंतर शी येतो आणि पुढे वरील प्रमाणेच वाक्य राहते. तिला सकाळी लवकर उठावे लागत नाही का? डज नॉट शी हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. आता याच वाक्यांचा आपण WH टाईपने सुद्धा क्वेश्चन तयार करू शकतो. तो बघा, तिला सकाळी लवकर का उठावे लागते? व्हाय डज शी हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. आणि आपल्याला जर असं म्हणायचं असतं, तिला सकाळी लवकर कधी उठावे लागते, तर वाक्य असं झालं असतं, व्हेन डज शी हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. अशाच प्रकारची उदाहरणे आहेत खालीलप्रमाणे. त्याला खूप मेहनत करावी लागते. ही हॅज टू वर्क हार्ड. याचं तुम्ही प्रॅक्टिससाठी निगेटिव्ह सेंटेन्स बनवा, तसेच इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आणि WH टाईपचं क्वेश्चन पण बनवू शकता. त्यांना दररोज 8 तास काम करावे लागते. दे हॅव टू वर्क 8 hours एव्हरी डे. मला रोज शाळेत जावे लागते. आय हॅव टू गो टू स्कूल एव्हरी डे. त्याला नेहमी अभ्यास करावा लागतो. ही हॅज टू स्टडी डेली.
मला तिचे ऐकावे लागते. आय हॅव टू लिसन हर. या ठिकाणी बघा, आपल्याला रोजच्या जीवनात एखादी गोष्ट करावी लागते असे जेव्हा सांगायचे असेल तेव्हा हॅव टू आणि हॅज टू वापरून आपण ते वाक्य बोलू शकतो.